अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरिपाय ठावे तिळ तिळ पुन्हा साता पडे हितो बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतोडे समागम घडे संताचा बहुत सुकृताची जोडी मनोन विठ्ठली आवडी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली सहज घडू शकत नाही महाराज कीर्तन ऐकायला येणं यायला सुद्धा मानतो भाग्यवान लागत भाग्यवानचा घरी भजन पूजन त्याची वाट बाहेर झालं भाग्यवान माणूस लागत इकडे यायला या खांद्याने ठरू द्या इकडे तरी तो इकडे येऊ शकत नाही सपने तो हर कोई सजाते हैं पर कई सपने टूट जाते हैं वैसे ही इस धर्म मंडप में वही आते हैं जिसे मेरे भगवान बुलाते हैं देवाने बोलतो पाहिजे पापी माणसाला हा परमार्थ आवडू शकत नाही पापी या चांगला आवडे खरी कथा विषयाला गाणे आवडे त्याला जाळे घातलेले सागरी बिंदून राही भीतरी तैसे पापी याचे मन तया आवडे कीर्तन गाढव गंगेशी नाहिले जावनी उकरडे पडले प्रीती कोसले कावळे जावनी विष्टेवरी लोळे श्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हरावले शुक्राशी विष्ठा माने सावकाश विष्ठांनाशी त्यास काय गोडी आता याच्यापेक्षा काय सांगायला हेच राहिलं नाही आता काही परमार्थ न आवडणाऱ्या माणसाला त्यांच्यासाठी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं कोणाच्या विमुखामध्ये देवाचं नाव येणार नाही आणि संताची भेट कोणाला बी होणार नाही संताची भेट होणं अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी परी जगतेची करुणा केली संत भेटणं बी अवघड आहे आणि संत कळणं बी अवघड आहे 2-3 महिने सगळ्याच्या मोबाईल मध्ये असे खराब झालं काय लोक काय हे बघा साधू संतांचं असं स्पष्ट म्हणणं आहे हे भविष्य सांगणारे हे टाणाटोणा करणारे हे संतचं लक्षण नाही पण लोकांना कसं वाटतंय राईस प्लेट कार्यक्रम पाहिजे असं पटकन काही झालं पाहिजे तसं होत नसतंय प्रेमानंद महाराज बघा त्यांचं प्रवचन तुम्ही कधी ऐकून बघा की एकच सांगत कशाने काय होत नाही देवाचं चिंतन केल्यावर सगळं होऊ शकतं काही संत नसते हे बघा लोकांना शॉर्टकट पाहिजे शॉर्टकट पण काही होत नसते आता मी 7-8 कीर्तन केले असते आता शिकतो मी टाळ्या वाजल्या माझ्या कीर्तन म्हणजे आता शिकतो मला काय वाटलं माझ्या कीर्तन म्हणजे एवढं सोपं नसतंय असं शॉर्टकट मी काही भेटत नसते त्याला घासत लागेल सांगायला माझ्याकडे लय मोठं आहे पण तुम्ही बसायचं नाही इतक्यावर त्याच्यामुळे सांगत नाही पंढरपूरची वारी आल्याच्या नंतर लाखो वारकरी पंढरपूरची वाट धरते आली बरोबर पंढरपूरची वारी जवळ आली की लाखो वारकरी पंढरपूरची वाट धरते एकालाही आमंत्रण नाही अनेक धर्मातले अनेक जातीमधले स्त्री पुरुष लहान मोठे गरीब श्रीमंत एवढे लोक एका जाग्यावर राहतात कोणाला धक्का लागला म्हणून कोणाची कोणासोबत तक्रार नाही कोणाचा कोणासोबत वाद नाही हे ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती बघा चालले देवाकडे पण त्यांच्या मुखामध्ये लाखो वारकरी देवाकडे चालले पण त्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही त्यांच्या मुखामध्ये संताचं नाव नाही ज्ञानोबा
काय म्हणलं मी ऐकलं का? चांदण चांदण झाली रात हे म्हणते मी. बरं, बघा देवाकडे चालले लाखो वारकरी, पण त्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही, त्यांच्या मुखामध्ये संताचं नाव आहे. पण संतांनी कोणाचं नाव घेतलं? संतांनी देवाचं नाव घेतलं. रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, एक गाव आम्ही विठोबाचे नाव अनेक काम नाही असा. मग मला तुम्हाला हे सांगायचं, संतांनी देवाचं नाव मुखामध्ये धारण केलं म्हणून आज आपण संतांच्या नावाने भजन करतो. ज्ञानोबा तुकाराम आपण म्हणतो त्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव होतं म्हणून. हे बघा प्रत्येक काल्याच्या कीर्तनामध्ये पेंढ्या सुदाम्या श्रीदाम्या वाकड्या भोवड्या त्या गोपाळांचं वर्णन करावं लागतंय तर काल्याचं कीर्तन होतंय. मग गोपाळाने नेमकं असं काय केलं होतं की आपल्याला त्यांचं नाव आज बी घ्यावं लागते? तर त्यांनी भगवान कृष्णाचं नाव कंठामध्ये धारण केलं होतं. पहिलंच Thank you.